हॅलो गाईज, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे उपवासासाठी लिंबाचं लोणचं। त्यासाठी आपण हे 5 लिंब घेतली आहे आणि ती गरम पाण्यात 5 मिनिटं उकळून गार करून घेतली। आता आपण हे लिंब पुसून घेऊया छान कोरड्या फडक्याने। ही छान असे कोरडे करायचे आपल्याला। साधारण लिंब गरम पाण्यात 15 मिनिटं ठेवायचे, म्हणजे त्याच्या लिंबाच्या साली मऊ पडतात। आता आपण लिंबाचे बारीक फोडी केले आहेत आणि बिया त्याच्या वेगळ्या काढले। आता लिंब आपण बारीक याच्यात क्रश करून घेऊ। एक पण बी लिंबामध्ये राहिली नाही पाहिजे, नाहीतर मग सगळं लोणचं कडू होतं। आता आपण लिंब बारीक करून घेतला आहे, तो कढईमध्ये टाकला आहे आणि 1 वाटीभर आपण गूळ घेणार आहे आणि तो मिक्स करणार आहे। गुळाचा अगदी छान एकजीव होईपर्यंत गूळ आणि लिंब आपल्याला परतून घ्यायचं आहे। ह्या लिंबाच्या लोणच्यामध्ये अजिबात तेल न घालता हे 2 वर्ष टिकतं लोणचं आणि चवीला पण खूप सुंदर लागतं। असं सगळं पाक करून घ्यायचं आहे आपल्याला। गूळ बारीक करून घेतला की मग पाक व्हायला वेळ नाही लागत। बारीक गुळाचे तुकडे करून घेतले आपण, लगेच पातळ होतंय बघा। हे बघा, लिंब पण आपण छान शिजवलेले आहे आणि नंतर मिक्सरमधून क्रश केलेले असल्यामुळे ते मऊ होतात। तरी आपण थोडंसं असं परतून घ्यायचे आहे। हे लोणचं आपण उपवासाला पण खाऊ शकतो आणि इतर वेळी पण खाऊ शकतो। मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि उपवासाला काळं मीठ चालतं, म्हणून आपण त्यात चव पण लागते काळ्या मिठाची। काळं मीठ पण घालणार आहे आणि सतत हलवत राहायचं आपल्याला। त्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे 1 चमचा छोटासा। तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि आता हलवून देणार आहे। चांगलं असं मिक्स करायचं आहे। कलर बघा किती सुंदर आलेला आहे आपल्या लोणच्याला। तुम्ही हे नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल घरात सगळ्यांना आणि नेहमी कराल तुम्ही। चव खूप सुंदर लागते आणि आपण ते क्रश केलेलं असल्यामुळे लिंबाच्या सालीचे सर्व गुणधर्म आपल्याला ह्या लोणच्यामध्ये मिळणार। आपण सालसुद्धा त्यात क्रश केलेली आहे आणि सालीमध्येच आपलं खूप जीवनसत्व असतं, C विटॅमिन वगैरे। हे कलर सुंदर आलेला आपल्याला, लाल अगदी चुटूक। एक 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। गॅस थोडा मोठा करू आपण। कोणी साखर घातली तरी चालतं, यावेळेस मी गूळ घातलेला आहे। चव सुंदर लागते गुळामुळे आणि गुळामध्ये लोह असल्यामुळे आपल्या तब्येतीला पण छान असतं। चांगलं असं उकळी आलेली आहे आणि गूळ पण छान शिजलेला आहे।
आता आपण गॅस बंद करू. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाही तर मग खूप घट्ट होणार हे मिश्रण. आणि हे असं गार करून घ्यायचं आहे. हे बघा, एवढंच पातळ ठेवायचं मिश्रण, नंतर ते गार झाल्यावर घट्ट होणार आहे. हे बघा, आपलं उपासाचं बिना तेलाचं लोणचं रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतं चवीला, अप्रतिम चव आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.